1 तारखेला एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पोलिस शेतकरी कुटुंबियांना धक्काबुक्की करताना आपल्याला दिसून आले होते। शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती बँकेने कोर्टामार्फत लिलाव केला आणि ही गोष्ट शेतकऱ्यांना देखील माहीत नसून त्या लिलावाची जप्ती करण्यासाठी ते त्या ठिकाणी आले होते आणि दिंडोरीतील ही घटना असून ते शेतकरी स्वतः आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत का कशा प्रकारची घटना घडली आहे, काय नेमकं झालं होतं, धक्काबुक्की तुम्हाला करण्यात आली होती, संपूर्ण प्रकरण आपण एकंदरीत सर्व उघडकीस आणून द्यावं। संपूर्ण प्रकरणाची सुरुवात म्हणजे मला माहिती झालं तेव्हा म्हणजे मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये हा प्रकार सर्व काही मला समजला का काय झालेलं आहे काय नाही। सुरुवातीला माझ्या वडिलांनी कर्ज घेतलेलं होतं, 7,67,000चं कर्ज घेतलेलं होतं। 2009 साली कर्ज घेतलं होतं, ते 2012 नंतर ते थकीत होतं। त्यानंतर कर्ज भरलेच गेले नाही, ते ज्या काही अडचणी आहे शेतकरी वर्गाला त्याच्यामुळे ते कर्ज काही भरलेलं गेलं नाही। त्यानंतर माझं पण वैयक्तिक काही आर्थिक अडचणी होत्या, माझा ॲक्सिडेंट वगैरे झाला होता, मी 2.5 वर्ष बेड रेस्ट होता मला, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खालावली गेली आणि ते कर्ज वगैरे काही भरलंच नाही आम्ही। त्यानंतर ज्यावेळेस आमच्याकडं पैशांची जमवाजमव झाली मागच्या वर्षी, तर तेव्हा आम्ही बँकेत गेलो, बँकेला म्हटलं आम्हाला आमचं कर्ज भरायचं आहे। मग आम्हाला बँकेच्या मॅनेजर साहेबांनी सांगितलं का ठीक आहे, तुम्ही 1 टाईम सेटलमेंट अंतर्गत तुम्ही तुमचे कर्ज भरून तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता। तर मग आम्ही त्यांना ऑफर लेटर दिली का आमच्याकडे 6.5 लाख रुपये आहे, एवढ्या पैशांमध्ये आमचं कर्ज सेटलमेंट करून घ्या। ते म्हणे ठीक आहे चालेल, याच्याबरोबर 10% रक्कम तुम्हाला जमा करावी लागेल, जसं सँक्शन येईल उर्वरित रक्कम तुम्ही जमा करा। आम्ही त्याच्यासोबत ते पैसे जमा केले, 65,000 रुपये रक्कम आम्ही जमा केल्यानंतर ती अमाऊंट डेबिट झाली। ती अमाऊंट डेबिट झाल्यानंतर उर्वरित 5,85,000 रुपये आम्ही अकाउंटवरती जमा केले। सर्व झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे NOCची डिमांड केली, तर ते बोलले का 15 दिवसामध्ये NOC तुम्हाला बाय पोस्ट येऊन जाईल किंवा बाय हँड तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यानंतर अचानकच कोर्ट रिसिव्हर एक ॲडव्होकेट आमच्याकडे घरी येतो। ॲडव्होकेट घरी आल्यानंतर तो म्हणतो का ह्या प्रॉपर्टीचा ताबा घेण्यासाठी आम्ही 1 तारखेला येणार आहे, ह्या नाही मागच्या वर्षीच्या। तर म्हटलं नाही साहेब, आमच्याकडनं तर बँकेने पैसे भरून घेतले आणि बँकेने प्रॉपर्टी विकली कशी? मग त्यांनी सांगितलं ही प्रक्रिया जी आहे ही DRT मार्फत झालेली आहे। मग त्यांना म्हटलं आम्हाला तर याची कायदेशीर प्रक्रियेची कुठलीच प्रकारची माहिती नाही। मग त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढची DRTची तारीख आहे, तुम्ही DRTला हजर व्हा। मग आम्ही DRTमध्ये हजर झालो। त्यानंतर आम्हाला समजलं का बँकेने आमच्या विरोधात कधी दावा दाखल केला होता, जी काय कायदेशीर प्रक्रिया चालू होती ती आम्हाला कोर्टामध्ये गेल्यानंतर समजली। मग त्यानंतर आम्ही सर्टिफाईड कॉपीसाठी अप्लाय केलं। त्यानंतर तिथून आम्ही कागद मिळवल्यानंतर आम्हाला समजलं का बँकेने प्रकार काय केला आहे आमच्यासोबत। बँकेने जी काही कायदेशीर प्रक्रिया चालू होती DRTमध्ये, बँकेने ही कायदेशीर प्रक्रिया कुठलेही आमच्यापर्यंत पोहोचून दिली नाही। बँकेला एकंदरीत ही जमीन आमची विकायचीच होती आणि बँकेचे कुठले तरी अधिकारी जे पर्चेसर आहे यांच्याशी संगनमत करून हा जो काही व्यवहार केलेला आहे। कारण जमिनीचं व्हॅल्युएशन 2.5 ते 3 कोटीच्या आसपास जमिनीचं व्हॅल्युएशन आहे। ती जमीन फक्त 73,15,000 रुपयांना विकली गेली। त्यामध्ये ते डॉक्युमेंट बघितल्यानंतर, सर्टिफाईड कॉपीज बघितल्यानंतर मला माझ्या ॲडव्होकेटला हे समजलं का कोर्टाने आधी त्या पत्त्यावरती नोटीस पाठवलेल्या होत्या, पण त्या तब्बल 2 वेळेस त्या नोटीस परत गेलेल्या होत्या। त्या 2 वेळेस नोटीस परत गेलेल्या असताना पण DRT कोर्टाकडून त्या नोटीस त्याच पत्त्यावरती पाठवल्या गेल्या आणि नंतर पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट असा येतो का त्या नोटीस रिसिव्ड केल्या आहे, पण त्या नोटीस मी, माझ्या आजीनी, आई वडिलांनी, माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती, त्या 5 व्यक्तीपैकी कोणाकडेच आलेल्या नव्हत्या। याची जेव्हा आम्ही कंप्लेंट करायला गेलो स्थानिक पोलीस प्रशासनाकडे का बँकेने आमची फसवणूक केली, माझी प्रॉपर्टी पण विकली, माझ्याकडनं पैसे पण घेतले, तर माझी तक्रार त्यांनी ऐकून घेतली नाही। मग त्यानंतर मी कोर्टात पण जे काही DRT 3ने जो काही निकाल दिला होता त्याला आम्ही वरच्या कोर्टमध्ये अपील पण केलं। आता DRT अपिलेटमध्ये माझं प्रकरण चालू आहे, माझा मुद्दा अजून न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे मी ती ताब्याची प्रक्रिया पूर्ण होऊ देत नव्हतो असा प्रकार आहे। त्याच्यातले पुरावे पण माझ्याकडे आहे। हे कॅनरा बँकेचं सँक्शन लेटर आहे, हे बघू शकता तुम्ही, हे बघा वत्सलाबाई तुकाराम मोरे हा लोन अकाउंट नंबर आहे, हे बघा। त्याच्यानंतर हे बघा OTS अमाऊंट बँकेने दिलेली आहे, हे बघा बँक याच्यात स्पष्ट म्हणलेलं आहे का बँकेने ही ॲक्सेप्ट केलेलं आहे। हे बघा त्याच्यामध्ये दिसतंय फुल अँड फायनल अमाऊंट टुवर्ड्स सेटल ऑफ अकाउंट, त्याच्यामध्ये दिलेलं आहे। हे सँक्शन आहे, हे सँक्शन नंतर मी तुम्हाला दाखवू इच्छितो, हे बघा 11/9/2025 रोजी वत्सलाबाई तुकाराम मोरे नाशिक सिटी OTS, हे बघा 65,000 रुपये अमाऊंट आधी डेबिट केली होती। त्यानंतर 16/9/2025 रोजी उर्वरित 5,85,000 रुपये अमाऊंट डेबिट केली होती। बँकेने दिलेल्या सँक्शनप्रमाणे 6.5 लाख रुपये अमाऊंट
आमच्याकडून भरली गेली, पण तरी पण बँकेने पुढची कारवाई चालूच ठेवली. मग बँकेने आम्हाला NOC देऊन आमच्या विरोधात जो काही मुद्दा चालू आहे तो मुद्दा मागे घेण्यात यावा आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा. माझी पोलीस प्रशासनाकडे हीच मागणी होती आधीपासून, का बँकेने जी काय आमची फसवणूक केली आहे त्याची चौकशी होण्यात यावी. बँकेने हे का केलं, याच्यामध्ये बँकेचे कुठले अधिकारी सामील आहे याची चौकशी होण्यात यावी. पण माझी तक्रार पोलीस प्रशासनाने कुठल्या प्रकारे ऐकून घेतली नाही. मी वारंवार तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण ऐकून घेतली नाही. आपले जे खरं तर डॉक्युमेंट आहेत, ज्यांची नावावर जमीन आहे वत्सला तुकाराम सानोत, त्यांचा आपण जो हे दाखवलेला आहे हो. त्यामध्ये तो आपण जो फोटो आम्हाला मगाशी दाखवत होतात तो आपण दाखवावा. यामध्ये आपण जर बघितलं तर कोण आहेत हे सर्व? ह्या बँक ऑफिसर आहे, यांचं नाव आहे प्रज्ञा कानन. हे बघा तुम्ही बघू इच्छिता, या प्रज्ञा कानन आहे. एक सर्व्हिस ॲफिडेविट फाईल करायचं असतं बँकेला. कायदेशीर प्रक्रिया त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीच्या नावावरती ती जमीन आहे त्या व्यक्तीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण माहिती आहे, असं एक सर्व्हिस ॲफिडेविट फाईल करायचं असतं. तर या प्रज्ञा कानन मॅडमनी तिसरीच व्यक्ती उभी करून हीच वत्सलाबाई तुकाराम मोरे आहे हे फोटो माध्यमातून कोर्टाला दाखवून कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. असा हा प्रकार घडलेला आहे. तो दुसरा फोटो दाखवा आधीचा. हे बघा, मूळची ही व्यक्ती वत्सलाबाई तुकाराम मोरे, त्यांचं वय वर्ष 72-73 आहे. 1947चा त्यांचा जन्म आहे. त्यांच्या वयात आणि त्या ॲफिडेविटमध्ये फाईल केलेल्या व्यक्तीच्या वयामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या ॲफिडेविटमध्ये असलेली व्यक्ती 30 ते 35 वर्ष वयोगटातली एक महिला आहे. त्यांनी हा सुद्धा फ्रॉड केला आहे. या सर्वांची चौकशी करण्यात यावी हीच माझी विनंती आहे. मी पोलिसांना वारंवार हेच सांगितलं का तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या आणि याची चौकशी करा, पण ते गुन्हा दाखल करतच नाही. ज्या वेळेस ते जप्ती करायला आले होते त्या ठिकाणी, हो. त्यावेळेस तुमच्यात आणि पोलीस प्रशासनामध्ये वाद झाला होता. नेमकं या मागचं काय कारण आहे? माझ्यामध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये वाद सुरुवात व्हायला कारण ते असं झालं का सुरुवातीला पोलीस कर्मचारी आले होते. ते सांगत होते का कोर्टाचा आदेश आहे, आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही पोलिसांना सांगितलं का आमची बाब न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत आम्ही ताबा मिळवून देणार नाही. कारण ही जमीन आम्ही ताबा जर दिला, ती जमीन तर जातीच आहे, माझं घर आहे त्याच्यावरती. मी भूमिहीन पण होतोय आणि मी बेघर पण होतोय. माझं 5 लोकांचं कुटुंब आहे. ही जमीन माझ्याकडनं गेल्यानंतर मी बेघर होतोय, मला रस्त्यावरती येण्याची वेळ येते. त्याच्यामुळं मी ताबा त्यांना दिला नाही. मी प्रोटेस्ट केलं. तर त्यानंतर त्या कोर्ट रिसिव्हरनी साहेबांना फोन केला. साहेब आल्यानंतर आम्ही व्हिडिओ शूटिंग काढत होतो. याच्या आधी पण ते आले होते आणि त्यावेळेस पण आम्ही प्रोटेस्ट केलं होतं. तर त्यावेळेस कोर्ट रिसिव्हरकडून आमच्यावरती आरोप केले गेले होते, काही खोटे आरोप केले गेलेले होते का आम्ही कोर्ट रिसिव्हरला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. त्यामुळे मला माझ्या ॲडव्होकेटनी सल्ला दिला होता का तू व्हिडिओ शूटिंग चालू ठेव, जेणेकरून तुझ्यावरती खोटे आरोप झाले तर तू कोर्टात सिद्ध करू शकतो. त्यामुळे मी, माझे सहकारी, माझे भाऊ, आम्ही सर्वांनी कॅमेरे चालू ठेवले होते, व्हिडिओ शूटिंग काढत होतो आम्ही. आणि साहेब आले आणि कॅमेरा हिसकण्याचा प्रयत्न केला. कॅमेरा हिसकण्याचा प्रयत्न केला आणि एका मुलाला मारलं पण. एका मुलाला मारलं पण. आणि त्यावेळेस मी कॅमेरा असा, मोबाईल माझ्या हातात होता, मी असा वरती केला तर साहेबनी ते पकडण्याचा प्रयत्न केला. मी उंच गांजावरती उभं होतो. साहेबांचा पाय घसरला आणि साहेब पडले. साहेब पडल्यानंतर मी तिथून बाजूला आलो, कारण त्यांचे सहकारी लगेच धावले मोबाईल वगैरे हिसकण्यासाठी. त्यांचे सहकारी लगेच धावले. मी तिथून बाजूला सरकलो आणि माझा मोबाईल परत चालू केला. तरी साहेब परत माझ्यावरती धावून आले. माझी, जसं तुम्ही तो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही बघत असाल, माझी कॉलर पकडून मला जबरदस्तीने घेऊन चालले होते साहेब. मग त्यावेळेस आमच्या घरातली महिला वगैरे त्या होत्या, त्यांनी अडवणूक केली. तेव्हा साहेबांनी माझी कॉलर सोडली आणि मग साहेब तिथून निघून गेले. आता त्यात ज्या कोर्ट रिसिव्हर आहेत त्यांनी माझ्यावरती एक अशी फिर्याद दाखल केली दिंडोरी पोलीस स्टेशनला का आम्ही कोर्ट रिसिव्हरला शिवीगाळ केली, पोलीस प्रशासनाला शिवीगाळ केली आणि साहेबांना जसं मी धक्काबुक्की केली, मारहाण केली, अशी त्यांनी खोटी फिर्याद पण दाखल केली. आणि हे तुम्ही पण बघू शकता का काय घडले त्या व्हायरल व्हिडिओमध्ये, का साहेब आमच्या अंगावरती आले होते, आम्ही साहेबांच्या अंगावरती नव्हतो गेलो. हे तर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. आणि साहेब मोबाईल, आमचा कॅमेरा हिसकत असताना पावसाचं वातावरण आहे, जमीन ओली होती, साहेबांचा पाय सटकला आणि साहेब तिथं पडले. त्यानंतर हा जो काही प्रकार घडला, त्यांनी माझं कॉलर वगैरे पकडून, त्यानंतर मग ज्यावेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर स्वतः DYSP साहेब तिथं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले होते. DYSP साहेबांच्या हे निर्देशनास आलं का त्यांनी आधी जो पंचनामा केला होता तो चुकीच्या पद्धतीचा केला होता. म्हणजे त्यांच्या पोलिसांनी, काही सहकारी वर्गांनी जो काही पंचनामा केला असेल, हे DYSPच्या लक्षात आलं का त्यांनी तो चुकीचा केला होता. हे संगनमताने झालंय का आपल्याला वाटतं? कारण स्थानिक लोकल जे ब्रोकर असतात त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. मग पोलिसांचं आणि त्यांचे काही लागेबांधे आहेत का, या काय वाटतं?
शक्यता नाकारताच येणार नाही का हे संगमतानेच झालेलं आहे. बँकेनी आणि जो खरेदीदार आहे यांनी हे संगमतानेच केलेलं आहे. कारण तुम्ही बघू शकता एखादी जेव्हा निलाव प्रक्रिया होते ती निलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असते. निलाव प्रक्रियेमध्ये खूप लोकांचा सहभाग असतो. त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 लोकांचा सहभाग असतो. या निलाव प्रक्रियेमध्ये जे परचेस आहे फक्त त्यांचाच सहभाग होता. त्यांनीच फक्त बोली लावलेली होती. यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. त्याच्यामुळं ही शक्यता नाकारता येणार नाही की यांनी संगमतानेच केलं आहे. अद्याप याचा तर आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही. पण ही गोष्ट नक्कीच आहे का हे संगमतानेच झालेलं आहे. आणि स्थानिक पातळीवरचे लोक पण यामध्ये सामील आहे का ज्यांनी ज्यावेळेस खरेदी खत बनवलं त्यावेळेस आम्ही मंडळ अधिकाऱ्यांकडे पण तक्रार पण दाखल केली होती का यांचे नावं लागू नये. जी काही प्रक्रिया आहे त्याची आम्हाला चौकशी करायची. आम्ही त्यानंतर बँकेला जे पैसे भरले ते आम्ही तिथं पण सादर केलं होतं मंडळ अधिकाऱ्यांकडे का आम्ही पैसे वगैरे भरले. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांवरती पण माझा विश्वास नसताना मी ती केस नायब तहसीलदारांकडे हलवली. नायब तहसीलदारांना पण मी ते पुरावे दाखवले. पण या सर्व प्रक्रियेमध्ये मी बँकेला पैसे भरले ह्या गोष्टीचा कुठल्याही निकालामध्ये उल्लेख न करता त्यांनी निकाल देऊन टाकला. आणि ज्यांनी खरेदी केली हे पैसे भरले याचं नेमकं काय आहे याबाबत आपण अप्पर कोर्टात जी आहे ती अपील केलेली आहे. आता त्यांच्याकडून आपल्याला काय सांगण्यात आलं आहे, काय नेमकं आपल्याला आदेश आहे? अपील आम्ही DRATमध्ये आता अपील केलेलं आहे. कोर्टामध्ये आमचा मुद्दा मांडलेला आहे. कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे आता आमचा व्यवहार ऐकला. आमचे कोर्ट फीजवर चर्चा झाली. आता कोर्ट फीज भरल्यानंतर आमचं जे काय आहे पुढे मुद्दा सरकेल. आणि मला तर आता अप्पर कोर्टने मला हे दिलासा दिला आहे की मी कोर्ट फीज वगैरे भरल्यानंतर मला सर्व प्रक्रियावरती स्टे मिळून जाणार. नक्कीच आपण जर बघितलं तर या सर्व संदर्भात जे आहे ते आता अप्पर कोर्टात जी आहे ती यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अप्पर कोर्टातून आता जो आदेश येईल तो यांना मान्य करावा लागेल. कारण यावरती स्टे पण उठू शकतो किंवा यावरती लिलाव जो आहे तो झालेला आहे त्याला जमीन जी आहे ती हस्तगत देखील करावा लागेल. मात्र याने जे आहेत हे शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. यांना घराच्या बाहेर जावं लागणार आहेत. यानंतर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं राहायला घर नाही, जमीन नाही, शेतजमीन नाही. मात्र आता या सर्व संदर्भात प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून जी मारहाण झाली होती त्यानंतर यांच्यावर आता जी फिर्याद दाखल झालेली आहे ती देखील खोटी आहे अशा प्रकारचा एखाद दावा जो आहे तो त्यांनी केलेला आहे. आता या सर्व संदर्भात नेमकं काय स्पष्ट होतं आणि न्यायालयाकडून काय आदेश येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. वैभव घुगे, LS मराठी, नाशिक.